साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगांव। मालेगाव मध्य भागात वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच झाली। या भागातील अतिक्रमण आणि रस्त्यांच्या कडेला उभे राहणारी वाहनं यामुळे रस्ता अतिक्रमित होत असून वाहनं अडकून पडत आहेत। संध्याकाळच्या वेळी ही समस्या प्रकर्षाने जाणवते। रविवारी दिनांक 5 रोजी या भागातील महाराष्ट्र सायजिंग जवळ तब्बल तासभर वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र तासभर वाहनांचा विळखा बसला असताना देखील या भागात वाहतूक पोलीस फिरकले नाही। याशिवाय मनपाच्या अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही समस्या दिवसागणिक वाढत चालली। शहरातील जुना आग्रा रोड लगत संध्याकाळी लागणारी दुकानं आणि रस्त्याच्या कडेला उभी राहणारी वाहनं यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत आहे। रविवारी तासभर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधील नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। अखेर स्थानिक रहिवाशांनीच पुढाकार घेत ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला। या भागात रस्त्याचे सुरू असलेलं काम आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाचं झालेलं दुर्लक्ष यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे। अपुऱ्या वाहतूक पोलिसांच्या संख्याबळामुळे या भागात पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणी चौकात वाहतूक कोंडी होत असते, मात्र पोलीस केवळ शहराच्या पश्चिम भागातील रस्त्यांवर दिसत आहेत। पूर्व भागात एकाही चौकात वाहतूक पोलीस तैनात राहत नसल्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण होते। यापुढील काळात तरी मध्य भागातील चौकांमध्ये देखील वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, मनपाच्या अतिक्रमण विभागानं रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य मालेगावकरांनी केली आहे। न्यूज ब्युरो, कसमाते अपडेट, मालेगाव।